वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मयत काढण्यात आली। ही मयत शहरातील मुख्य भागातून जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं करायचं काय? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं करायचं काय? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं करायचं काय? कर्मचारी कंत्राटदाराचं करायचं काय? कंत्राटदार पळालेल्या कंत्राटदाराचं करायचं काय? सोडण्याची वेळ निश्चित, 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 शहरात पाणी पुरवठा नियमित, शहरात पाणी पुरवठा नियमित, या माहितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। अनेक भागात अद्याप पाईपलाईन पोहोचली नाही। नवीन क्षमतेच्या यंत्राची गरज असताना जुनीच यंत्रणा वापरण्यात येत आहे। जनतेच्या टॅक्स मधून कोट्यावधीचा खर्च करून देखील शहरातील जनता ही तहानलेली आहे। शहरातील अनेक भागात पाणीच पोहोचत नाही। नळ सोडण्याचा वेळ निश्चित नाही। ज्या परिसरात पाणी पोहोचत नाही तेथे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करा व अवाजवी बिल रद्द करा, अन्यथा पुढच्या आंदोलनाची आक्रमकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला परवडणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला आहे। आमचा आर्वी शहर हे 44,000 लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक प्रभाग, अनेक वार्ड, अनेक परिसर असे आहे की आजही आर्वी शहरामध्ये कोट्यावधीचा खर्च होऊन अनेक परिसरात पाणीच पोहोचत नाही। अनेक परिसरामध्ये पाण्याची व्यवस्थाच नाही आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांना शहरातील विविध भागातल्या विविध नागरिकांना शेकडो निवेदनं देऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं त्यावर कोणत्याही प्रकारचं सकारात्मक तोडगा काढणं किंवा समस्या निकाली काढणं या विषयावर त्यांची काही सकारात्मकता दिसली नाही। त्यामुळे शहरातील नागरिकांचा उद्रेक झाला आणि उद्रेकी भावना घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या विचाराच्या माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पोहोचल्या आणि अजितदादांनी आम्हाला सांगितलं आहे की आपण सत्ता ही उपभोगासाठी नाही तर सत्ता ही लोकांच्या कामासाठी घेतली आहे। त्यामुळे आज आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आर्वी विभागाची आम्ही मयत काढली आणि हे आंदोलनाची पद्धत होती। पुढं यापेक्षा अतिशय आक्रमक आणि तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला जर यांनी समस्या सोडवल्या नाही तर समोर जावं लागणार आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।